आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या 2 देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी आज या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. थिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्निथला, के मुरलीधरन, ए.पी. अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी.के. कुन्नहल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी.पी. जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे.
मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती, असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदरं, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे, असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला, तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी, CIFSचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोव्हलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4ही जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं, असं ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणुकार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक
शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.